नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण एक नवीन इनिशिएटिव्ह ज्यामध्ये आपल्याकडचे जे सिलेक्ट झालेले विविध क्षेत्रांमधील विद्यार्थी आहे यांच्या सिलेक्शन कोणत्या प्रकारे झाले, यांना काय अडचणी आल्या, त्यामध्ये यांनी कशी तयारी केली, असे वेगवेगळे जे विद्यार्थ्यांचे छोटे छोटे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांवरती विद्यार्थ्यांसोबत एक चर्चासत्र म्हणून आपण एक परीक्षेवर बोलू काही हा एक नवीन इनिशिएटिव्ह चालू करतो। यामध्ये आपला आजचा पहिला विद्यार्थी आहे योगेश शिंगळे। योगेश, मी तुझं बँकर्स पॉईंटच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। योगेशबद्दल थोडीशी माहिती मी अगोदर सांगतो। योगेश हा 2022च्या एंडिंगला म्हणजे सेकंड इयर संपल्यानंतर आपल्याकडे जॉईन झाला होता। त्यानंतर 2022च्या 5th सेमिस्टर, त्यानंतर 23चे दोन्ही सेमिस्टर झाल्यानंतर मी त्यावेळेसच बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगत होतो की योगेशचं सिलेक्शन हे विथिन 6 मंथमध्ये होईल, कारण त्याची कुठली पार्श्वभूमी तशी नव्हती, त्याच्या घरामध्ये कोणीही नोकरीला नव्हतं, परंतु त्याची जी मेहनत घेण्याची जी पद्धत होती, तो ज्या पद्धतीने बॅच करत होता, बॅच झाल्यानंतर होमवर्क करत होता, त्यानंतर पुन्हा तो अभ्यास करत होता, त्याच्यावरून डेफिनेटली जाणवत होतं की याचं कुठंतरी सिलेक्शन 6 महिन्यामध्ये होईल। आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये सगळ्या परीक्षा पास झाल्यानंतर देखील त्याने भरपूर सारे इंटरव्ह्यूज दिले, पण इंटरव्ह्यूजमध्ये काही मार्काने म्हणा थोड्याशा मार्कानंतर त्याचं सिलेक्शन हुकलं। त्याची जिद्द पाहता त्याने 2025मध्ये म्हणजे आता जानेवारी ते एप्रिल मेच्या दरम्यान त्याने जवळपास 6 वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। त्याबद्दल योगेश तुझं बँकर्स पॉईंटतर्फे पुनश्च एकदा अभिनंदन। आता मी सुरुवात करतो। योगेश, तुझं पूर्ण नाव आणि थोडंसं तुझ्याबद्दल माहिती थोडक्यात एकदा आपल्या विद्यार्थ्यांना दे। धन्यवाद सर, ही संधी तुम्ही मला दिली। माझं नाव इंगळे योगेश रवींद्र, मी धनेगाव लातूर इथून आलेलो आहे। मी ग्रॅज्युएशन माझं राजेश शाहू महाविद्यालयातून केलं, त्याच्यानंतर 3rd इयरपासूनच मी बँकिंगच्या प्रिपरेशनसाठी चालू केलं। सरच्या गायडन्सखाली बॅच वगैरे केली, त्याच्यानंतर प्री आणि मेन्स असा टप्पा माझा चालत राहिलेला आहे। ओके, तुझं सिलेक्शन कोणकोणत्या परीक्षांमध्ये झालेलं आहे फायनल, ते पण एकदा विद्यार्थ्यांना सांगितलं तर बरं राहील। सिलेक्शन IDBIचं एक्झिक्युटिव्ह JAM, त्याच्यानंतर NICLमध्ये असिस्टंट, IBPS PO आणि IBPS क्लर्क ह्याच्या दोन्हीमध्ये पण झालेलं आहे। तर योगेशचं IBPS POमध्ये PO थ्रू बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालेलं आहे फायनल, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये क्लेरिकलचं झालेलं आहे। त्याच पद्धतीने त्याने NICLची असिस्टंटची मेन्स देऊन, मी त्याला स्वतः LPT देऊ नको म्हटलं, कारण काय होतं बऱ्याच वेळेस विद्यार्थी उगं रिझल्ट लावण्यासाठी परीक्षा देत असतात, परंतु आपल्याला जॉईनच करायचं नसेल तर अशा केसमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांचं 6 महिन्याचं वर्षाचं नुकसान का, म्हणून त्यासाठी मी त्याला LPT नको देऊ म्हटलं, तर त्याने माझं ऐकून ती LPT पण दिलेली नाही, तर त्या NICLमध्येही डेफिनेटली त्याचं सिलेक्शन झालं असतं, बरोबर का? ओके, त्यानंतर आता तू जॉईन केल्यानंतर तुला कोणकोणत्या अडचणी आल्या सुरुवातीला? स्टार्टिंगला तर असं होतं की बॅच चालू केली आपण, तर त्यावेळेस थोडं अंडरस्टँडिंगला थोडं प्रॉब्लेम येत असते, म्हणजे लगेचच समजायला नाही लागत। थोडं आपण पेशन्स ठेवून जर बॅच कंटिन्यू केली, प्रॅक्टिस वगैरे करत राहिलो, तर त्याच्यानंतर ते समजत जाते आणि प्रॅक्टिस केली की मग तर डाऊट पण क्लिअर होतात, आणि जसं प्रॅक्टिस करेल आपण तसा कॉन्फिडन्स पण येत जातो। जसं योगेशने सांगितलं की दररोज आपण जर प्रॅक्टिस केली तर त्यामधून आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड होतो। आणखीन एक प्रश्न आहे की आता तू ग्रामीण भागातून आहे, तुझी कुठली पार्श्वभूमी मला वाटतं म्हणजे घरातील कोणीही नोकरीला नाही, बरोबर? नाही, असं कोणी झालेलं नाही घरात, तर मी फर्स्टच आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात अशी शंका असते की म्हणजे कोणीतरी नोकरीला असलं तरच आपल्याला नोकरी लागते, किंवा जर तसं वातावरण असेल किंवा मग आपण पुणे मुंबई अशा शहरांमध्ये गेलो, इतर शहरांमध्ये गेलो लातूर सोडून, तरच नोकरी लागते। याबद्दल तुझं मत काय आहे वैयक्तिक? तसं काहीच नसतं, किंवा पाठीमागं काय पुढे काय सगळं आपल्या प्रॅक्टिसवर असतं। पहिल्यापासून सर आता बॅचमध्ये आम्हाला सांगत होते, डायरेक्शन देत होते, बाबा तुम्ही किती प्रॅक्टिस करता त्याच्यावरच तुमचं सिलेक्शन ठरेल, कारण आपण प्रॅक्टिस किती करतो आणि आपल्याला किती येतं त्याच्यावरच एक्झाम सुटणार आहे किंवा क्वेश्चन सुटणार आहेत, आणि त्याच्यावरच सिलेक्शन होणार आहे। हे कुठंही जरी गेलं तर प्रॅक्टिसला पर्याय नाही, कारण जोपर्यंत प्रॅक्टिस आहे तो तेव्हाच सिलेक्शन आहे।
तू तुझ्या म्हणजे 2022ला तू इथे आला होतास एंडिंगला, 23-24 आणि आता 25मध्ये तर सिलेक्शनच झालेलं आहे तुझं. तर त्यासाठी तू आता कोणकोणते स्टडी मटेरियल यूज केलं, त्यानंतर तू दररोज किती तास अभ्यास करत होता. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, बरेच मुलं काय करतात, बॅच जॉईन करतात आणि 6 महिन्यातच ड्रॉप आउट होतात, म्हणजे ते सोडून जातात. आपल्या बसची बात नाही आहे, आपण करू शकत नाही, खूप अवघड आहे. मग तुला काय वाटतं याबद्दल, आणि तू किती तास डेली अभ्यास केला, त्यानंतर तू कोणकोणते पुस्तकं वापरले, त्यानंतर तू ऑनलाईन आता टेस्ट दिल्यात, तर ऑनलाईन टेस्टमध्ये काय अडचणी आल्या होत्या, तर त्या पण तू कोणत्या वापरल्या हे एकदा विद्यार्थ्यांना सांगितलं तर बरं होईल. स्टार्टिंगला आता बॅचमध्ये सरने म्हणले की बाबा स्टार्टिंगला बॅच जर केली त्याच्यानंतर आपल्याला जमत नाही म्हणून प्रत्येक असं काही जण सोडतात. तसं काहीच नसतं. पहिल्यांदा काही जमत नाही हे 100% आहे, कारण अंडरस्टँडिंग आपली तेवढी नसते की डायरेक्ट आपल्याला सगळं जमायला लागेल. तुम्ही जर पेशन्स ठेवून प्रॅक्टिस केली तर थोडं 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 समजत जाते. आता ऑनलाईनचे वगैरे जर हे म्हणलं तर स्टार्टिंग मी बॅचला जेव्हा होतो तेव्हा अड्डाच्या क्विजेसपासून मी चालू केलं होतं. त्याच्यानंतर मग थोडं थोडं जशी माझी प्रॅक्टिस वाढली त्याच्यानंतर फुल लेंथ मॉकवर मी शिफ्ट झालो. त्या फुल लेंथ मॉकसाठी मी गाईडलीचं तिथून स्टार्ट केलं होतं. मग गाईडलीचे बंडल PDF वगैरे अशीच प्रॅक्टिस करत हे झालं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की बँकिंग खूप अवघड आहे. सगळ्यात सोपा क्वेश्चन तुझ्यासाठी, तुला काय वाटतं? तसं बघायला गेलं तरी सगळंच अवघड आहे, पण मला वाटतं की बँकिंग थोडे बरी आहे, कारण एवढी अपॉर्च्युनिटी आणि एवढी फ्रिक्वेंटली. आता आपण जर बघितलं तर जानेवारीमध्येच IPS कॅलेंडर देतं की बाबा आता कोणत्या डेटला एक्झाम होणार आहे, कुठल्या डेटला रिझल्ट लागणार आहे, किती जागाचं नोटिफिकेशन येतं थोड्या दिवसात. एवढी सुटेबिलिटी किंवा एवढी ॲप्रॉक्झिमेशन कुठंच नाही, कारण डायरेक्ट त्यांनी अपॉर्च्युनिटी दिलं आहे तुम्हाला की बाबा सिलेक्शन घेण्यासाठी चान्स आहे, तुम्ही जर घेतला तर आहे, जर डिफिकल्ट टाईम आले तर डेफिनेटली नाहीच चान्स. बरोबर, म्हणजे तुझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मीही विद्यार्थ्यांना सांगत असतो वर्षभरामध्ये 30+ वेगवेगळ्या एक्झाम्स होत असतात. पण तुम्ही जर म्हटले कोणती गोष्ट अवघड आहे तर तुमच्यासाठी डेफिनेटली ती अवघडच राहणार आहे. पण तुम्ही जर अवघड गोष्टीला सोप्या पद्धतीने हँडल केलं, व्यवस्थित रोजच्या रोज मेहनत घेतली, मेहनतीवरून पुन्हा एकदा मी तुला तो क्वेश्चन रिपीट विचारेल की तू किती तास अभ्यास करायचा, कसा करायचा, हे पण एकदा विद्यार्थ्याला सांगावं लागेल. पण मेहनत घेतली तर डेफिनेटली यश मिळू शकतं. फक्त आपल्याला साधारणतः म्हणजे पूर्ण डेडिकेशनने आणि कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल. कारण मी योगेशचं बघत होतो की इवन योगेश दिवाळीच्या दिवशीसुद्धा अभ्यास करायचा म्हणायचा. दिवसभर दिवाळीला घरी काही काम नसतं, रात्री आपल्याला थोडेसं देवाचे पूजा वगैरे करायची असते, फटाके वगैरे फोडायचे असतात, किंवा जो काही एन्जॉय असतो तो 6च्या नंतर असतो. तो इवन दिवाळीच्या दिवशी देखील आपलं ऑफिस योगेशमुळं ओपन होतं. तर अशा पद्धतीने जर डेडिकेटेडली केलं तर मला वाटतं अवघड या जगात काहीच नाही. कारण तोही एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी लोक ओरडतात की यार नोकऱ्यांनी, जॉबनी, असं झालं तसं झालं. इवन त्याचं एज्युकेशनसुद्धा प्लेन BCom आहे. असं काही नाही की तो खूप जास्त इंजिनिअरिंग शिकला, मेडिकल शिकला, किंवा कुठल्या तरी हायर इन्स्टिट्यूटमध्ये शिकून आलेला आहे. खूप जास्त त्याच्यासाठी त्याला मेहनत घ्यावी लागली. साधारण आपल्या जिल्ह्यामधील टॉपच्या कॉलेजमध्ये शिकलेला हा विद्यार्थी आहे आणि त्यातून रेग्युलर मेहनत घेऊन त्याने हे यश मिळवून दाखवलेलं आहे. तर आणखी परत एकदा मी तेच क्वेश्चन विचारतो की तू किती तास डेली अभ्यास करत होता. म्हणजे थोडंसं आपलं प्लॅनिंगच सांग ना, की सकाळी जसं आपण 6ला उठतो, 6 ते 7 ठीक आहे डेली रुटीन, त्यानंतर 7 ते 10 मी थोडं हे केलं, नंतर 10 ते, असं थोडक्यात एकदा माहिती थोडीशी विद्यार्थ्यांना दिली तर बरं राहील. त्यांनाही म्हणजे अभ्यास कसा करायचा हे कळेल थोडक्यात. स्टार्टिंगला माझं शेड्यूल तर 7 ते 8मध्ये मी रिडिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर गेल्याच्यानंतर GK करायचं 1-2 घंटे. त्याच्यानंतर मग इंग्लिशचं थोडं वोकॅब वगैरे किंवा एडिटोरियल रीडिंग वगैरे ही करून घ्यायची. त्याच्यानंतर मेन्सचा PDF, सध्या तरी आता मेन्सचा डे सोडवायचा, गाईडलीचा बंडल PDF मधला एक डे. त्याच्यानंतर प्रीचा, त्यानंतर आपल्याला जे टॉपिक जमत नाही त्याच्यावर थोडी प्रॅक्टिस करायची. त्यानंतर 7 ते 8मध्ये एडिटोरियल वाचायचं, म्हणजे द हिंदूचं रीडिंग करायची 1 घंटा. त्याच्यानंतर मग जे काय केलं त्याचं थोडंसं असं रिव्हिजन करून अजून जे काही टॉपिक राहिलेत किंवा जमत नाहीत त्याच्यावर प्रॅक्टिस करत राहायची. असा माझा सकाळी 7पासून ते मिनिमम रात्री 10पर्यंत असा शेड्यूल राहत होतं. तुझ्यासाठी सर्वात अवघड विषय कोणता होता आणि त्याला तू कसं मेकओव्हर केलं, म्हणजे कसं त्याला कव्हर केलं? आता तसं बघायला गेलं तर सगळ्याला थोडं स्टार्टिंगमध्ये इंग्लिश थोडं डिफिकल्ट जातं, इंग्लिश आणि क्वांट. पण जशी आपण त्यामध्ये इंटरेस्ट वाढवतो किंवा रिडिंग वाढवली जर इंग्लिशमध्ये, तर सरला मी जेव्हा रिझल्ट येत नव्हते त्यावेळेस मी सरला बोललो होतो की सर म्हणलं इंग्लिश थोडं डिफिकल्ट जाते. तेव्हा सरने बोलत एक पॉईंट सांगितला होता की बाबा तू रिडिंग वाढवून बघ.
त्याच्यानंतर डेफिनेटली तुला ती जमेल. मग जेव्हा मी रिडिंग वाढवली त्याच्यानंतर मला इंग्लिश ही सोपीच वाटायला लागली. तसंच क्वांटमध्ये होतं. क्वांटला तर सरपासूनच शिकलेलं आहे. जशी जशी प्रॅक्टिस केली तसं तसं एकदम स्कोअर वाढत गेला आणि सिलेक्शन पण झालं. ओके. म्हणजे थोडक्यात बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे माझाही हा वैयक्तिक अनुभव आहे की मुलं काय करतात, अभ्यास करत असताना समजा मला एखादा टॉपिक येतो आणि आवडतो किंवा एखादा विषय माझ्या आवडीचा आहे, समजा क्वांट माझ्या आवडीचा आहे, तर मी काय करणार, क्वांटच सॉल्व करणार. पण क्वांटमध्ये पण काय करणार मी, समजा मला एकच टॉपिक येतो, पर्सेंटेज येतो, ॲव्हरेज येतो, रेशो, तर अशा केसमध्ये काय होतं, मी त्याला सॉल्व करत बसतो. त्याच्यामुळे मी अपग्रेड होत नाही. माझी फक्त काय होतं, सराव होतो, त्याची स्पीड वाढते. पण मला जेवढे ॲक्च्युअल मार्क्स पाहिजे तेवढे मला त्या परीक्षेत भेटणार नाही. मग त्यासाठी योगेशने सांगितले की जे येत नाही त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्ही काय होणार आहे, जर ह्या परीक्षेत जरी एखाद्या XYZ परीक्षेत फेल झाले, वर्षभरात 30-40 परीक्षा आहे, मग पुढच्या परीक्षेत तुम्हाला मार्क्स ग्रो करायचे असेल तर तुम्हाला जे येत नाही ते करावं लागेल. मग तुम्हाला इंग्लिश अवघड जातं, त्यासाठी रिडिंग वाढवा, तुमची मॉक टेस्ट वाढवा, त्यानंतर तुम्ही काही PDF तुमच्याकडे असतील तर त्या PDF तुम्हाला जास्त सोडवावे लागेल. मग आपण काय होणार आहे, त्याचं आपलं अपग्रेडेशन होणार आहे आणि मग आपले तिथं मार्क्स वाढणार आहे. बरोबर. त्यानंतर असा एक क्वेश्चन आहे की बरेच मुलं, आता तूही ग्रामीण भागातून आलेलं आहे, तर बऱ्याच मुलांच्या डोक्यामध्ये हा एक प्रश्न असतो की आता इंटरव्ह्यू असणार आहे, मग इंटरव्ह्यू, आता तू मागच्या वर्षी 2 इंटरव्ह्यू दिले, ते RRB आणि IBPS झालं नव्हतं, आय थिंक का झालं होतं, SBI दिला होता बहुतेक, IBPS दिला होता मागच्या वेळेस. तर आता तू बऱ्याच 2-4 इंटरव्ह्यू तरी दिलेस तू आत्तापर्यंत, तुझा इंटरव्ह्यूचा वैयक्तिक अनुभव कसा आहे, तो एकदा शेअर करशील आपल्या विद्यार्थ्यांना? स्टार्टिंगला तर थोडं वाटतं की बाबा आपण कधी स्टेज करेज हे नसतं आपल्याकडं, कधी बोललेलं नसतं कुठं, त्याच्यामुळे थोडंसं डिफिकल्ट जातं. पण जेव्हा आपण त्या क्षेत्रातली माहिती होती किंवा आता सर एक्सपिरियन्स होते, सरने मी खाली मॉक टेस्ट वगैरे घेतले होतं, त्याच्यातून एक आयडिया आली की बाबा हां असं असं फॉर्मॅट आहे, ते फॉर्मॅट क्लिअर झाला. त्याच्यानंतर मी थोडी प्रॅक्टिस केली. फर्स्ट अटेम्प्ट जेव्हा IBPS दिला होता त्यावेळेस काही झालं नाही, म्हणजे काही गोष्टी चुकल्या. त्याच्यानंतर मग थोडं इम्प्रूव्हमेंट करून आत्ता ह्या टर्मला मी 5 इंटरव्ह्यू दिले ते, त्याच्यामध्ये सिलेक्शन तर झालेलंच आहे माझं 4, तर फक्त एका जागी झालं नाही. पण इंटरव्ह्यू डेफिनेटली इझीच आहे. थोडं आपण पर्सनॅलिटी वगैरे डेव्हलपमेंट केलं आणि आपलं बॅकग्राऊंड, तर डेफिनेटली इंटरव्ह्यू पण इझीच आहे. ओके. आणि माझा आणखीन एक प्रश्न असा आहे की मॉक टेस्ट ज्या देत होतास तू आठवड्यामध्ये किती, आणि त्या किती इम्पॉर्टंट आहे मॉक टेस्ट देणं, कारण आता आम्ही वैयक्तिक तर सांगत असतो, पण तुझं आता एक सिलेक्शन झालेलं असल्याने तुझा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. तर मॉक टेस्ट किती महत्त्वाची आहे आणि आठवड्यात किती मॉक टेस्ट तू देत होतास? सर मॉक टेस्ट म्हणलं तर मेन्सची माझी एक तरी मॉक टेस्ट मी आठवड्यातून देत होतो, कारण एक अंडरस्टँडिंग राहते की बाबा आपल्याला काय जमायला लागले आणि आपण काय करू शकता अजून त्याचं इम्प्रूव्हमेंट. कारण ॲनालिसिस जर केलं तर आपल्याला समजतं की बाबा आपली तयारी कुठपर्यंत आहे, कारण आपण जोपर्यंत मॉक टेस्टच देणार नाही तोपर्यंत आपल्याला एक अंदाज लागणार नाही की बाबा आपली तयारी कुठपर्यंत आहे. मग एक मेन्सची आठवड्यातून एक कंपल्सरी द्यायचं आणि प्रीचं जर एक्झाम जवळ असेल तर 2-3 वाढवायचं किंवा रोज एक, आणि जर नसेल तर ती पण 2, आणि प्रॅक्टिस बंडल फीड ही कंटिन्यू चालू होते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, तू आला होता MBAच्या तयारीसाठी, बरोबर आहे? मग MBA टू बँकिंग, तुला काय वाटतं, MBA चांगलं राहिलं असतं की बँकिंग? जरा एकदा विद्यार्थ्यांना पूर्ण म्हणजे कसं कन्वर्ट झाला, काय झालं, तर हे पण तू सगळं डिटेलमध्ये सांग एकदा. मी जेव्हा स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा सरकडं MBA करण्यासाठी आलो होतो, पण मग जसं जसं MBAला फर्स्ट टाईमला मला 92 होते, त्याच्यानंतर 96 पडले. कॉलेज पण टॉपचं लागलं. मी सर सांगा थोडं डिस्कशन केलं की सर आता MBAचं असं असं झालं आहे आणि मला कॉलेज पण अलर्ट झाले. टॉप 5मध्ये कॉलेज होतं, असं काही कॉलेज चांगलं नव्हतं असं काहीच नव्हतं, एकदम टॉपचं कॉलेज होतं. पण मी जेव्हा सरसोबत डिस्कस केलं की सर असं आहे, तेव्हा आता त्याची फीस पण असते तेवढी, आणि अजून जर आपण MBA केलं तर सिलेक्शन झालं तरी आपल्याला गॅरंटी नाही राहत, कारण टार्गेट आहे, प्रेशर आहे, त्याच्यानंतर काही त्यात गोष्टी येतात. त्याच्यामुळं एक सिक्युअर जर फ्युचर म्हणलं तर इकडे बँकिंगमध्ये होतं आणि तयारी पण झालेली होती, त्याच्यामुळे मी बँकिंगकडे शिफ्ट झालो. आणि जर करायचं असेल तर MBA आणि बँकिंग ही दोन्ही पण असं करू शकतो, असं काहीच वेगळं नाही त्याच्यामध्ये पण, आणि चांगली पर्सेंटाईला पण घेऊ शकतो इथं पण. थँक्यू. तर मी हा क्वेश्चन याच्यामुळे विचारला, करंटली MBAचे CETचे रिझल्ट्स आलेले, आपले बरेच विद्यार्थी 95, 94, 96 पर्सेंटाईल मार्क्स घेऊन
त्यांची तयारी पण आहे. मग आता योगेश पण ह्याच पद्धतीने जेव्हा 96% मार्क्स त्याला पडले होते आणि त्याने कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर मला म्हटलं सर माझे एक 5-6 लाख रुपये फीस आहे पर ॲनम, कॉलेज टॉपचं आहे, मग आता ह्या पद्धतीमध्ये काय करू. तर कॉलेज जर टॉपचं आहे आणि तिकडे ॲडमिशन घेतल्यानंतर कसं राहील. मग म्हटलं तुझी फी भरायची तयारी आहे का. तो म्हटलं सर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, तेवढी परिस्थिती जेमतेमच आहे, पण ॲडजस्ट करायला सांगितले घरच्यांना तर नक्कीच ते पैसे देते. पण मग मी त्याला त्यावेळेस ही सल्ला दिला होता आणि विद्यार्थ्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही जर एखाद्या चांगल्या कॉलेजला जरी समजा तुमचं ॲडमिशन भेटलं, 5-6 लाख रुपये तुमची ही पर ॲनम फीस प्लस वरून तुम्हाला मिनिमम 5,000 रुपये मंथली खर्च प्लस 12 महिने 12-12 24 महिने जर तुम्ही पकडले तर 1-2 लाख रुपये ते तुमचे एक्स्ट्रा प्लस काही आणखीन व्हिजिट्स असतात, प्रोजेक्ट असतात. तर ह्यामध्ये भरपूर सारा पैसा त्याला मी वैयक्तिक सांगितलं होतं तुला की भरपूर खर्च तुझा होणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एखादी प्रायव्हेट नोकरी जिचं पॅकेज मे बी 4 लाख पण असू शकतं, 5 लाख असू शकतं, 15 लाख पण असू शकतं. पण तेव्हाही मी योगेशला सांगितलं होतं की जर तू चांगली तयारी केली अजून थोडीशी तर तुला POची नोकरी लागेल. आणि समजा एखाद्या लातूर, सोलापूर, धाराशिव सारख्या शहरामध्ये, संभाजीनगरसारख्या शहरामध्ये तुला जर ती नोकरी लागली तर तिथं मिनिमम तुमचा पगार 70-80 हजाराच्या वरच तुला भेटणार आहे. फक्त थोडीशी तिकडं तू जे 2 वर्ष स्पेंड करणार आहे ते प्रॉपरली तुला इथं स्पेंड करावे लागेल. आणि तेव्हा त्याने ऐकलं आणि त्या पद्धतीने मेहनत घेतली. तर आज त्याचं MBA कंप्लीट झालं असतं, कारण त्याचं 2023 जूनला मला वाटतं 2023 जूनला रिझल्ट लागला होता डिग्रीचा. म्हणजे 24 जूनला MBA फर्स्ट इयर आणि 25 जूनला त्याचं कंप्लीट झालं असतं जूनमध्ये आणि नंतर नोकरी लागली असते. मग ते जर तर आहे पुन्हा एवढे पैसे खर्च झाल्यानंतर. पण आज त्याच्याकडे 4-4 नोकऱ्या 5-5 नोकऱ्या त्याच्या हातामध्ये आहे आणि श्युअरिटी गव्हर्नमेंटचे जॉब आहेत सगळे. मग म्हणून विद्यार्थ्यांना मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की MBAच्या ऐवजी तुम्ही हे देखील करू शकता. पण जर तुम्हाला खूप कॉन्फिडन्स असेल, तुमची खर्च करण्याची तयारी असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला MBA देखील करता येईल. अजूनही विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये काय करू शकता, विचारू शकता. ज्या शंकां मी आता योगेश हा आपला पहिला कॅन्डिडेट होता, आणखी भरपूर कॅन्डिडेट आपण याच्यामध्ये आपले हां सरांचं असं एक म्हणणं आहे की आणखीन एक क्वेश्चन आत्ताच म्हणजे कमेंटमध्ये टाकण्यापेक्षा मी लाईव्ह विचारतो. तर त्यांचं म्हणणं आहे की एखादा आता जसं तू सेकंड इयरच्या एंडिंगला स्टार्ट केलं होतं, तर एखादा विद्यार्थी जर डिग्रीला असेल तर त्याने सुरुवात केव्हा केली पाहिजे, तुला काय वाटतं. मी तर सांगतोच नंतर. सुरुवातीचं जर म्हणलं तरी सेकंड इयरच्या एंडिंगला ठीक आहे, कारण आपलं थर्ड इयरमध्ये प्रॅक्टिस होऊन जाते आणि जेव्हा आपण एलिजिबल होतो थर्ड इयर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण लगेच एक्झाम द्यायला ॲप्लिकेबल होऊ शकतो. ओके, म्हणजे फर्स्ट इयर पास झाल्यानंतर फर्स्ट इयरला का आम्ही प्रिफर करत नाही तर फर्स्ट इयर नवीन मुलांसाठी कॉलेज हे नवीन असतं आणि कॉलेजमधले सब्जेक्ट स्टाफ हे सगळं मॅनेज होण्यासाठी किंवा त्यांचं एक म्हणजे एकमेकांना स्वभाव कळण्यासाठी फर्स्ट इयरमध्ये पुन्हा पेपर कसे द्यायचे, परीक्षा पद्धती कशी असते, तर हे सगळ्या बऱ्याच गोष्टी नवीन सिलॅबस तर हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी फर्स्ट इयर सफिशियंट आहे. म्हणजे सेकंड इयरला तुम्ही ज्यावेळेस जाता तेव्हापासून तयारी जर तुम्ही केली तर अगदी उत्तम. फक्त त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म ड्रीम ठेवू नका. 2 आणि 4 महिन्यात नोकरी लागत नसते. म्हणजे 2 वर्ष म्हणजे आता सेकंड इयर थर्ड इयर 2 वर्ष प्रॉपर आहे. थर्ड इयर झाल्यावर 6-7 महिने जरी वर्षभर जरी तुम्ही चांगला अभ्यास केला कन्सिस्टन्सी तर तुम्हाला या जगात कोणीच अडवू शकणार नाही तुमचा रिझल्ट येण्यापासून. फक्त तुम्हाला एक कन्सिस्टंट ठेवावं लागेल. नाही तर मुलं काय करतात, ॲडमिशन घेतात सेकंड इयरला असताना 2-4 महिने क्लास करणार नंतर काहीच करणार नाही. मग अशा केसमध्ये मात्र तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही. परत एकदा मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंटमध्ये किंवा आपला एक नंबर खाली स्क्रोल होतोय त्या नंबरवर पण तुम्ही मेसेज करून विचारू शकता, जेणेकरून आपण परीक्षेवर बोलू काही ह्या इनिशिएटिव्हमध्ये जो दुसरा कॅन्डिडेट येईल त्याच्यासोबत त्या क्वेश्चनचं डिस्कशन करू. योगेश, तू आपल्या या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल तुझं बँकर्स पॉईंट व बाळासाहेब देपे मी माझ्या वतीनं तुझं धन्यवाद करतो. आणि आपला हा आजचा पहिला भाग इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.